आपल्या लातूरून पुण्याला लाल महल बघण्यासाठी मी गेलो होतो, पण पुण्यामध्ये जाऊन मला काही इथलं फिरायचं समजा भाऊ, कारण कुठून कुठं जायचंय काहीच मला लक्षात येत नव्हतं. तरी पण तुमच्या भावाने नेमका पुढचा प्रवास केला तरी कसं सांगतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. पुण्याच्या रेल्वे स्टेशन लातूरच्या लोकल मधून मी उतरलो होतो, पण मला जायचं होतं आपल्या दगडूशेठ गणपतीचं दर्शन घेण्यासाठी. आपलं दरवेळच्या सारखं गुगल मॅप पकडून मी चलत होतो, पण गुगल मॅपचं मला रस्ता लय लांब दिसत होता, कारण मला इथून एक 2-3 किलोमीटर लांब चलत जावं लागतं. थोड्याच वेळामध्ये आपल्याला इथं लाल महिलाचं मेन गेट दिसलं. मग काय लाल महल दिसले आपल्या जरा मनाला शांती वाटली, कारण इथून आपलं दगडूशेठ गणपतीचं दर्शन घेण्यासाठी जवळच जावं लागतं. आपण त्या ठिकाणी जास्त लाल महिलामध्ये एंट्री मारली. मग आतमध्ये गेल्यानंतर आपल्या या ठिकाणी दिसलं की आपले छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ माता या ठिकाणी यांचं तर असं एक स्मारक होतं, जे की शेतामध्ये या ठिकाणी गहू वगैरे पेरताना असं. आणि या ठिकाणच्या लाल महिलाचा परिसर एकदम स्वच्छ व सुंदर असून या ठिकाणी आल्यानंतर एक लयच भारी वाटतंय बघा. तिथलं बघून झाल्यानंतर आपण गेलो दगडूशेठ गणपती दर्शन घेण्यासाठी. या ठिकाणी ना खूप सारी गर्दी होती बघा. मंदिर बघून ना खरंच म्हणाले की वेगळ्याच प्रकारचा आनंद होतो बरं का मित्रांनो. लवकरच आपले गणपती बाप्पा बसतात, मग त्यांच्यासाठी एक गणपती बाप्पा मोरया असे आपल्या कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून टाका, तेवढं लाईक आणि फॉलो लवकर करून घ्या.